अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामास 2 धाब्यांची पेनल्टी आयोजकांनी इकडे जाहीर केलेली आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. नक्कीच तिसऱ्या सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज सागर पाटील इकडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आडव्या बॅटने खेळण्यासाठीचा प्रयत्न होता. 2 धावा देखील आल्यात. एसके फ्रूट तुमचाही 12वा खेळाडू अजूनही आलेला नाही आहे. कदाचित मग पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावे लागेल. 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावफलकावरती जमवल्यात. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय आणि चेंडू काऊ कॉर्नर रिजन मधून वेगात चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आमदार प्रीमियर लीगचा एक खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. 6 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचा एक चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुमचा अर्धा विजय असतो. आणि नक्कीच चांगली सुरुवात. पाटलांचा रुबाब. सागर पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक आलेला चौकार. चौकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळतीये. सागर पाटील मॅन फ्रॉम पिरळे गावचा असलेला हा सुपुत्र आज मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगली बॅटिंग आत्तापर्यंत राहिली आहे. काल अर्धशतक देखील आपण सागर पाटीलचं या मैदानावरती बघितलंय. आजही पुन्हा एकदा अर्धशतक किंवा शतकही बघायला मिळू शकतं. यावेळेस कलात्मक ओळीने तिसरा चौकार. 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकत इकडे कारनामा केलाय. खरे तर काल सांगलीमध्ये देखील सिने अभिनेते कलाकारांची टुर्नामेंट संपन्न झाली. त्यामध्ये गौतमी पाटीलने देखील चांगलं क्रिकेट खेळले. काल सिनेसृष्टीतील अनेक कलाकार खरं तर क्रिकेट खेळले. तुम्ही बघा आज क्रिकेटकडे प्रत्येकाचं लक्ष वळालेलं आहे. काल प्रवीण तरडे देखील क्रिकेट खेळले. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी काल क्रिकेटचा आनंद घेतलाय. आजही आपण खरं तर बघतोय वेळापूरच्या मैदानावरती सातत्याने क्रिकेटच्या खेळाची चर्चा राहिली आहे. अगदी सागर पाटलांचा रुबाब. यापूर्वी मी सांगितलं पाटलांचा रुबाब तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथून पुढे देखील पाहायचंय. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. फटका तर फसलाय. 2 खेळाडू. परंतु श्रीनाथ खटके सरांनी टिपलाय झेल आणि मोठ्या खेळीचा अंत मैदानाच्या आतमध्ये होतोय. सागर पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. ओयुटीचा कॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिला मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. विकेट आली आहे पहिल्या क्रमांकाची. खेळाडूंना देखील सूचना आहे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्ड सर्कल क्लिअर करण्याच्या अगोदर दुसऱ्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये येणं ही सूचना खरं तर आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. याही सूचनेचं पालन आपण करायचंय. खूप चांगला खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा 3रा दिवस. जरी सावली क्रिएशनचे टी शर्ट असतील परंतु अजूनही आमची ऑफिशियल टीम सावलीसाठी वेटिंगला आहे. अतिशय सुंदर नियोजन आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. या भागाचे नेते लोकप्रिय दमदार आमदार कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं नियोजन मागील वर्षी पाहायला मिळालं. यावेळेस सोमा होळकर जसा आलाय
तसा मात्र आक्रमक रूप त्याने धारण केलंय. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका होता. महाराष्ट्र पोलीस आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोमा होळकर SRPF जवान. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय इकडे 15 धावा जमवल्यात. सागर पाटीलने चांगला स्टार्ट इकडे करून दिलाय. त्यानंतर जर पाहिलं आपण विकेट देखील सागर पाटीलच्या आपल्याला येताना पाहायला मिळाली. त्यामुळे थोडासा संघावरती दबाव देखील निर्माण झालाय, परंतु हा दबाव जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये आहेत महाराष्ट्र पोलीस. सोमा होळकर याही नावाची क्रिकेट क्षेत्रामध्ये फार चर्चा आहे. माळशिरस तालुक्यामध्ये पिरळे गावचा खेळाडू आहे. याही खेळाडूने अनेक मैदानं गाजवले. आज पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेस देखील वा भाई वा, जा आणि शोधून आणा बॉल. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आपला फटका आणि 440चा झटका मैदानाच्या आतमध्ये असतो. इकडे दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोमा होळकर. काय जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये. आमच्या समोर इथं कुणाल पहिलवान देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही मनोपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा हा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाबेंचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूने 2 धावा खूप वेगात कंप्लीट केल्या. सध्या जर पाहिलं खुल्या गटामध्ये सर्वाधिक चपळ चित्ता विशाल धारक. पहिल्या खेळाडूची 1 धाव होती ना होती, तोच विशालच्या 2 धावा कंप्लीट होतात. आज खुल्या गटामध्ये विशाल धारक याही नावाची चर्चा राहिली आहे. खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. कमर्शियल लेवलचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आज खूप चांगलं खेळताना याही परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अभिजित खराडे असतील, त्याचबरोबर इथं अक्षय बोडरे असेल. कृष्णा पवारचं नाव सध्या मात्र या तालुक्याची आणबाण शान म्हणून ओळखला जातो. कृष्णाचा खेळ देखील अखिल भारतीय विश्वामध्ये सर्वांनाच माहिती आहे. कृष्णाचा प्रवास सुरू झाला माळीनगरमधून. आज तो देश विदेशामध्ये पोहोचलेला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये सोमा होळकर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा नक्कीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आगामी काळामध्ये भारतवर्षामध्ये देखील ऐकायला मिळेल. बॅक टू द बॉलर. खूप चांगला फटका आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत उभा. एकच धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका धावेबरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला आता धाब्यांची पेनल्टी आहे. गोलंदाज आपण पुन्हा एकदा इकडे सज्ज होताना पाहायला मिळालेत. व यावेळेस शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न जो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जास्त काही मोठा फटका आलेला नाहीये. डॉट चेंडू बरोबरीत आपण पाहतो इकडे षटकाची समाप्ती होतीये. 28 धावा धावफलकावरती. 1 विकेट देखील आली आहे. सागर पाटील जरी मैदानावरती कोसळलाय तरी पण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, डावाची सगळी सूत्र मैदानाच्या आतमध्ये हातात घेतलीत. सोमा होळकर यापूर्वीच्या मॅचमध्ये विशाल दाहिंजे या नावाची चर्चा राहिली. अशा अनेक उदयनमुख खेळाडूंची चर्चा येणाऱ्या 6 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा बॉल खूप खराब चेंडू होता आणि नक्कीच चौकार देखील इकडे प्राप्त होतोय. वाईट प्लस चौकार. 5 धाब्यांचा बोनस इकडे प्राप्त झालेला आहे. 5 धाब्यांचा बोनस मैदानाच्या आतमध्ये होतोय. 5 धावा नक्कीच भाऊ खाऊन जाणार आहेत. या महत्त्वाच्या क्षणी या धावा नक्कीच तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात. वाईट प्लस चौकार जो मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण इकडे पाहतोय.
नक्कीच इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. याही बॉलवरती पुन्हा एकदा आलाय सडक पे कडक. खणखणी चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगात धावफलक पुढे जाईल. अगदी सोमनाथ होळकर या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवल्यात. याही वेळेस पुन्हा एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक. मंगेशच्या डोक्यावरून बॉलला पाठवले खूप दूरवरती. सोमाच्या बॅटमधून आलाय आणखीन एक तडाखेबाज टोले जंग. खणखणीत षटकार. षटकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त खेळ, खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. सोमा होळकर नावाची चर्चा अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दमदार खेळ, दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा हा बॉल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा भेदली आहे. माचिस तो यूं ही बदनाम है, असली आग तो मैदान के बीच में सोमा होळकर ने लगाई है. सोमनाथ होळकरची बॅटिंग जर पाहिली ना मित्रांनो, नुसतीच झापूक झुपूक. अप्रतिम बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग इकडे सोमनाथ होळकरची पाहायला मिळाली आहे. डोळ्याची पारणं फेडणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. मित्रांनो बघा, सोमा होळकरला ज्यावेळेस क्रिकेट खेळायचं असतं ना, त्याचा पहिल्यांदा प्रवास सुरू होतो, पहिल्यांदा संघर्ष सुरू होतो, तो म्हणजे दौंड ते थेट माळशिरसचा प्रवास. दौंडमध्ये SRPF ग्रुपमध्ये सध्या कार्यरत आहेत. यावेळेचा बॉल, पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आहे. एका सिंगल धावे बरोबरीत आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 48 धावा. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 108 धावेंचा. याच सरासरीने जर धावा आल्या तर 108 पर्यंत सहजरित्या धावफलक पोहोचू शकतो. अगदी सोमा होळकर सोबत देखील जर हा खेळाडू जर पाहिला आपण, खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सुलेमान कुर्बो जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. SK फ्रूट वेळापूर याच परिसरातील हा संघ खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फळांचे व्यापारी, या परिसरामध्ये फळांचे व्यापारी आपल्याला जास्त बघायला मिळतात. अगदी सध्या जर पाहिलं, पेरूचा सीझन सुरू आहे. पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका सिंगल बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 50 धावा अवघ्या 3 षटकामध्ये इकडे जोडलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा आहेत. अजूनही आपण जर पाहिलं, पाठीमागे आपण पाहतोय खेळाडू, प्लेइंग 11 मधला खेळाडू पाणी घेऊन चालणार नाहीये. याही पूर्वी आपण सूचना दिलेल्या आहेत. ओके, स्पर्धा अत्यंत नियमांशी आपली काटेकोरपणे बांधलेली आहे. याही गोष्टीकडे खरं तर खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. आपली कडक शिस्तीची स्पर्धा आहे. आमदार प्रीमियर लीगमध्ये आपण शिस्तीचं पालन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे यापुढं कुठल्याही चुका कोणत्याही संघाकडून होणार नाही, त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती इरफान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना इकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर समोर देखील सोमा होळकर, सिक्सर किंग चर्चा आहे या नावाची. परंतु इकडे बॅटची कडा, फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. अगदी पहिला चेंडू इकडे निर्धाव जो मैदानावरती प्राप्त झालेला आहे. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन. सोमा होळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत स्ट्रायकिंग एंडला. विरुद्ध दिशेला खेळलाय.
आणि याही बॉल वरती वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधात अगदी हा बॉल सीमारेषा भेदत पुन्हा एकदा सोमा होळकरच्या बॅट मधून आलाय सनसनीत चौकार. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये. अप्रतिम खेळ. सोमा होळकरच्या देखील जर आपण वैयक्तिक धावा जर पाहिल्या 13 चेंडूमध्ये 34 धाब्यांवरती सोमा होळकर देखील खेळताना पाहायला मिळालेत. अर्धशतक पाहायला मिळणार का? हो, यावेळेचा बॉल अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठीचा प्रयत्न होता परंतु नकार कळवलेला आहे. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक 55 धावा. 55 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघाचं धावफलक आपण पाहतोय आतापर्यंत 55 वरती पोहोचलेलं आहे. नक्कीच चांगली बॅटिंग इकडे पाहायला मिळते. उजवेष्टीच्या फार 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 बाहेरचा बॉल, दिशा भरकटलाय आणि या बॉलवरती देखील आलाय खणखणीत व्हाईट बॉल. चौकार येणं अपेक्षित होतं खरं तर. सुलेमान कुर्बकडून खरं तर प्रेक्षकांना चौकार षटकाराची आतिषबाजीची अपेक्षा आहे. सुलेमान कुर्बो यांच्या सलग 3 षटकारासाठी शंकरराव शेंडगे साहेबांच्या वतीने 555 रुपयांचं बक्षीस. सोमा होळकरची खूप चांगली बॅटिंग इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 14 चेंडूमध्ये 35 धाब्यांची चांगली खेळी आतापर्यंत राहिली आहे. ओ, यावेळेचा बॉल मॅजिक बॉल नक्कीच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे बाईचा इशारा आहे. एक धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नक्कीच वन बाउंडची घोषणा देखील इकडे देताना पाहायला मिळत आहेत. पंच वरुण सरांनी मात्र इकडे वन बाउंडची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील सोमा होळकर. पाहायचंय मोठे स्ट्रोक येणार का? मोठ्या फटक्यांचा शोध यावेळेस केलाय. फटका तर फसलाय. मिड ऑफ मधील क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला देखील. अप्रतिम कॅच आणि एका चांगल्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळालाय. मित्रांनो, 15 चेंडूमध्ये 35 धाब्यांची इनिंग सोमा होळकरची आपल्याला पाहायला मिळाली आहे. निश्चित विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये येते. इथून पुढे सर्व खेळाडूंना सूचना आहेत. 30 सर्कल क्लिअर होण्याच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक आहे. वारंवार सूचना आपल्यापर्यंत येत आहेत, त्या सूचना आपण पालन करायचंय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता पुन्हा जर अशा चुका आढळल्या तर 2 धाब्यांची पेनल्टी ही दिली जाईल. याही सूचनेकडे आपण लक्ष द्यायचंय. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सर्कल क्लिअर करायच्या अगोदर दुसऱ्या खेळाडूने जाणं बंधनकारक आहे. आणि फिल्डिंग करणारी टीम पंचांनी टायमिंग सेट केलाय. तुम्हाला वेळेतच हे षटक टाकायचं आहे. गोलंदाज इकडे पुन्हा एकदा आप्पा यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू जो खराब इकडे पाहायला मिळाला, त्यापेक्षाही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉलवरती इकडे चौकार देखील येताना पाहायला मिळालाय. खराब बॉल होता, त्याचा मात्र घेतलेला इकडे खरपूस समाचार. आप्पाच्या पहिल्या चेंडूवरती इकडे चौकार देखील आलेला आहे. सुलेमान यांच्यासाठी मात्र सलग 3 षटकारला पुरस्कार आहे 555 रुपयांचा. पुन्हा एकदा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, त्याच्यावरती आपण पाहतोय एक सिंगल इकडे आली आहे.
सिंगल डबल धाबा घेण्यासाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॅटिंगसाठी इकडे याच परिसरातील सुपरस्टार प्राध्यापक मारुती शेंडगे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंगसाठी मारुती पाहायचंय काय करामत करणार. यावेळेचा बॉल इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा इकडे होतीये. पंचांनी मात्र इकडे दंडित केलाय. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहे. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. मारुती शेंडगे याच मैदानाचा बेताज बादशाह. खराब बॉल. इट्स अ नो बॉल. बीमर चेंडूची घोषणा आहे आणि त्याच्यावरती आलेला मारुतीच्या बॅटमधून खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचं धावफलक जे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 67-68 धावा धावफलकावरती आहेत कारण इकडे फायपर ओपन झालाय. 5 धावा आल्यात. खराब चेंडू होता. अगदी अतिरिक्त हाईट भेटल्या कारणाने नो बॉलची देखील घोषणा झाली आहे आणि त्यानंतर पुन्हा सुवर्ण संधी इकडे प्राप्त होतीये. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. इथून पुढे पाहायचंय यावेळेस देखील आक्रमण होणार का. फटका मोठा येणार का. प्रयत्न केले जातील. समोर प्राध्यापक मारुती शेंडगे याच मैदानाचा बेताज बादशाह आहे. पायांमध्ये टाकलेला चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लेगबाईचा इशारा आहे. लेगबाईच्या माध्यमातून एक सिंगल जी इकडे प्राप्त झाली आहे. 68 धावा धावफलकावरती आहे. 68 धावा आपल्याला इकडे धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अजूनही आपण जर पाहिलं इथून पुढे मॅच ऑन आहे. एका बाजूने अमर भैया रिसवडकर 11 तर एका बाजूने SK फ्रूट वेळापूर. महत्त्वाचा सामना आहे आजचा. साखळी ग्रुपमधील A ग्रुपमधील शेवटचा दिवस. शेवटच्या काही मॅचेस शिल्लक. त्यामुळे आज मात्र बरंचसं काही घडणार. काय बिघडणार. चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आमचे प्रेक्षक राजा जे बॉल मैदानाच्या आतमध्ये देत आहेत त्या सर्व प्रेक्षक राजांचं आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद. प्रेक्षक राजांचं देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. अगदी स्क्वेअर लेग डीप मिडविकेटमध्ये ज्या वेळेस चेंडू मार्गस्थ होतो त्या वेळेस चेंडू पुन्हा देण्याचं काम आमचे प्रेक्षक राजा करतायत. धावफलकावरती 72 धावा आत्तापर्यंत जमवल्यात. 72 धावा आपल्याला धावफलकावरती आहे. आत्तापर्यंत चेंडू जर पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही इथून पुढे 2 चेंडू बाकी आहेत. मोठा बिग हिट येणार का. प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस देखील बॅट गरकन फिरवली आहे. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत मार्गस्थ होतोय. 1 धाव आली आहे. एका धावे बरोबरीत धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे जाईल. 73 धावा. दरम्यानच्या काळामध्ये मोईनभाईंचं देखील आगमन होतंय. या परिसरातील नामवंत खेळाडू उत्तम गुणलेखक मोईनभाईंचं देखील आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. प्राध्यापक मारुतीसाठी फुल टॉस बॉल. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. बॉलला पाठवलंय हवाई यात्रेसाठी. स्टँड अँड डिलिव्हर. डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकूण 80 धावा धावफलकावरती आहे. 79 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला धावफलक इकडे SK फ्रूट वेळापूर या संघाने जमवलाय. आज संघाचे अनेक पाठीराखे इकडे उपस्थित आहेत कारण याच परिसरातील हा संघ आहे. त्यामुळे अनेक चाहता वर्ग देखील त्यांचा या ठिकाणी जमा झालेला आहे. प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी आपल्याला स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. प्रेक्षक राजांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे आणि हेच प्रेक्षक राजा या स्पर्धेची शोभा वाढवत असतात. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय
आणि याही बॉलवरती आपण पाहतोय विकेट इकडे येते. महत्वाचा गडी बाद झालाय. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. उदय माने देशमुख साहेब. उदय सरांना आपण इथून पुढे खेळताना पाहणार आहोत. पेनल्टीचा नियम, कडक शिस्तीची स्पर्धा, त्यामुळे खरं तर आता खेळाडूंनाही खरं तर या तंतोतंत शिस्तीचं पालन करावं लागेल. कारण नो कॉम्प्रोमाइज या भूमिकेमध्ये आता पंच आहेत. आता कुणालाही सहकार्य या स्पर्धेमध्ये होणार नाही आहे, कारण आपली नामांकित स्पर्धा आहे. कडक शिस्तीची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. उदय सर इकडे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज. परंतु इकडे उदय सर जसे आलेत मैदानाच्या आतमध्ये तसं पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने पाचारण केलंय. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. उदय सरांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ओयूटीचा कॉल आहे. धावफलक मात्र पुन्हा एकदा स्थिर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सचिन. यावेळेस सचिनने देखील आल्या चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून तिकडे पोहोचत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने संघाचं धावफलक पुन्हा एकदा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते. वेग देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी सोमा होळकरची चांगली सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. सुरुवातीला सोमा होळकरने चांगली बॅटिंग मैदानावरती केली. 15 चेंडूमध्ये 35 धावा केल्या होत्या, त्यामुळे 80 पर्यंत संघाचा धावफलक देखील पोहोचलाय. यावेळेस देखील अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न. एक शॉर्ट रन पंचांनी इकडे कळवलंय. एक शॉर्ट रन असेल. मारुती शेंडगे यांच्या ओळीने 3 षटकारासाठी शंकरराव यांच्या वतीने मात्र 500 रुपये. परंतु इकडे पाहायचंय, खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. अगदी जमिनीत समांतर टाकलेला हा फटका. परंतु इकडे पाहायचंय, ओयूटीचा कॉल आलाय. फलंदाज बाद होईल. क्रॉस चेक केला जाईल. फलंदाज तर बाद आहे. चला नेक्स्ट. फलंदाज बाद आहे हे कन्फर्म आहे, परंतु कुठला खेळाडू बाद आहे याची शहानिशा आपण करतोय. ऑन फील्ड पंच आपल्याकडे एव्हिडन्स उपलब्ध नसल्या कारणाने आपण तुमच्या सोबत जातोय. अंतिमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत
हे देखील पाहायचंय. किती धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचा चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. 82 धावा आतापर्यंत जमवल्यात. अंतिमचा बॉल आणि हाही चेंडू इकडे पाहायचंय. पंचांकडे अपील, परंतु इकडे नकार देखील आलेला आहे. डॉट बॉलने इकडे पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय. 6 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा आहेत 82. तर जिंकण्यासाठी करायच्यात 83 धावा जिंकण्यासाठी. निश्चितच जसा आपण पेनल्टीचा नियम पुढे आणला ना मित्रांनो, तर या अमर भैया रिसवडकर 11 संघाने फक्त 27 मिनिटात 6 षटकं टाकली. खरं तर मी आयोजकांच्या वतीने त्यांचं विशेष कौतुक करतो आणि येणाऱ्या संघांना देखील सूचना आहे, तुम्ही खरं तर कमी वेळेत ही षटकं टाकीत चला. पुढच्या मॅचचा आपण टॉस अनाऊन्स करतोय. यानंतरची होणारी मॅच आरबी माने ॲग्रो माळशिरस आणि त्यांच्या विरोधामध्ये राजवीर अँड सोरांजली. चला टॉससाठी या. आणि जे खेळाडू आहेत त्यांना एक सूचना आहे, तुमची मॅच नसल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, कारण आपण ऑनलाईन सामने प्रक्षेपित करतोय. चला स्पीडअप करा. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 83 धावेंचं समीकरण. 36 चेंडूमध्ये 83 धावेंची आवश्यकता आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. राजवीर अँड सोरांजली क्रिकेट क्लबचे कॅप्टन आलेत. प्रतिस्पर्धी तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत, अजूनही तुमचे कॅप्टन आलेले नाही आहेत.
दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली आहे तसं मात्र हलक्या हाताने खेळून काढत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानावरती प्राप्त झाली आहे. निश्चितच सिंगल बरोबरीत आपण पाहतोय. खातं देखील ओपन केलं जातंय. एका बाजूने विशाल बोरकर तर एका बाजूने आदित्य खराडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर याच गावचा सुपुत्र सुपरस्टार प्राध्यापक मारुती शेंडगेंना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात देखील झाली आहे. प्राध्यापक मारुती शेंडगेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचा होता, विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न फसलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इकडे विकेट देखील प्राप्त होतीये. अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे टिपताना पाहायला मिळालेत. रविराज खूप चांगला झेल इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अगदी यावेळेस देखील पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. मंगेश निकम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यापूर्वी सोमाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून पुढे आता मंगेशची देखील बॅटिंग पाहायला मिळेल का? मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आणि इथून पुढे मंगेशची कामगिरी पाहायचंय कशा प्रकारे होतीये. यावेळेस देखील खूप चांगला फटका आणि इकडे मोठी विकेट, मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. मंगेश देखील शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालाय मित्रांनो. मोठा मासा गळाला अडकलाय आणि इकडे विकेटचं देखील पतन होत आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. मंगेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. एका पाठोपाठ एक धक्के मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महत्त्वाचा गडी इकडे बाद झालाय. कामगिरी देखील जर पाहिलं गोलंदाजाची कौतुक करण्याजोगती आहे. प्राध्यापक मारुती शेंडगे या मैदानाचा बेताज बादशाह आहे. नक्कीच अनेक वेळा या मैदानावरती वेगवेगळे कारनामे खरं तर मारुती सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. विकेटचं पतन झालंय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आमदार प्रीमियर लीगचा थरार जो आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट इकडे सातत्याने क्रीडा रसिकांना पाहायला मिळालंय. याही वर्षी सुंदर आयोजन आमदार प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट आमच्या समोर मारुती शेंडगे यांचे बंधू देखील मॅच बघतायत. त्यांचंही स्वागत. यावेळेस वाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळतीये. थोडीशी लाईन लेंथ भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. पुढच्या मॅचचा टॉस देखील इकडे संपन्न झालाय. राजवीर अँड सोरांजली 11 संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय समोर आणलाय. या मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्याला या तालुक्याचा सिक्सर किंग पुन्हा एकदा यानंतर बघायला मिळेल. मोठी मॅच आहे. यानंतर देखील सर्वांच्या नजरा मात्र त्याही मॅचकडे लागल्यात. प्राध्यापक मारुती शेंडगेचा मात्र कमाल मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली आहे. आत्तापर्यंत जर विचार केला तर आपण 4 चेंडू टाकलेत, 2 विकेट देखील आल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक वाईडच्या माध्यमातून तर एक बॅटच्या माध्यमातून इकडे धाव घेतली आहे. खूप चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला इकडे आपल्याला एसके फ्रूटचा पाहायला मिळतोय. कारण मोठा धावफलक देखील उभा आहे आणि त्याचा पाठलाग. यावेळेस मात्र फटका अप्रतिम. स्टँड अँड डिलिव्हर जा आणि शोधून आणा बॉल. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अगदी सूर्या हॉटेलच्या दिशेने हा चेंडू मार्गक्रमण करेल. षटकार आणि या षटकाराबरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मातब्बर वाघांची पडली इथे गाठ आणि कोण कुणाची लावणार वाट आणि आजच्या रात्रीमध्ये कुणाचा पाहायला मिळेल थाट. येणारा काळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांगेल. आमदार प्रीमियर लीगचा थरार आहे. या भागाचे नेते दमदार आमदार कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे आणि या निमित्ताने खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा
अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. वा, काय बॅटिंग इकडे होतीये. एक षटकार देखील पाहायला मिळाला, तर त्या पाठोपाठ चौकार देखील आलाय. फार वेगाने धावफलक पुढे गेलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये मारुतीची खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु उर्वरितच्या 3 चेंडूमध्ये प्रचंड महागडा साबित ठरला. एक षटकार देखील आलाय, एक चौकार देखील पाहायला मिळालाय. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 12 या अंकावरती पोहोचलेला धावफलक. 1,51,000 रुपयांचा पुरस्कार दीपक भैया माने देशमुख यांच्या वतीने आपल्याला लाभलेला आहे. अनेक पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत. सांघिक पारितोषिकांबरोबरीत वैयक्तिक पारितोषिके देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत. इथून पुढे देखील 30 चेंडू 71चा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती इकडे पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस. सोमा होळकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कशा प्रकारे कामगिरी करणार. बॅटिंग करत असताना देखील खूप चांगला खरं तर इकडे खेळ पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आल्याच बॅक टू द बॉलर स्वॅग किया स्वागत. याही बॉलवरती आलाय खणखणीत चौकार. अप्रतिम बॅटिंग. चौकार. संघ मालक अमर भैया रिसवडकर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला इथून पुढे 200 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगल बरोबरीत 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्याचं समीकरण 26 चेंडू आणि 63 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहेत. 26 चेंडूमध्ये 63 धावा मैदानावरती अपेक्षित आहेत. कशा प्रकारे इकडे खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. सोमा होळकरने पुन्हा एकदा चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय, कारण यापूर्वी पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. थोडंसं इकडे कुठेतरी महागडा साबित ठरेल का अशी चिंता संघाला होती, परंतु त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. यावेळेचा बॉल हाई बॉल खूप चांगला हाताळला आहे. याही वेळेचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळाला आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.5चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पुन्हा एकदा हा बॉल पायांमध्ये टाकलेला चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाचा खूप चांगला प्रयत्न राहिला आहे. चेंडूला त्याने बाउंड्री लाईनच्याच आतमध्ये स्टॉप केलंय आणि संघासाठी देखील चांगल्या धावा वाचवलेल्या आहेत.
दोन दोन षटकांचा खेळ इकडे कंप्लीट झाला आहे मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर सोमाने देखील धावा खर्च केल्या 10. याचाच अर्थ असेल धावफलकावरती 22 धावा. 2 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 गडी देखील आपल्याला बाद होताना पाहायला मिळालेत. उर्वरितचे अजूनही 24 चेंडू आणि 61चा सामना. 24 चेंडू 61चा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये मित्रांनो. मैच महत्वाची है. कुछ भी बन सकता है, कुछ भी हो सकता है इस मैच में. मैच आपल्याला ऑन पाहायला मिळतीये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये हे फलंदाज मात्र मैदानावरती लढतायत, झुंजतायत. जे काय करायचंय आज करायचंय, आज नाही तर आत्ता लगेच मैदान गाजवायचंय. हो, यावेळेचा बॉल खूप खराब चेंडू इकडे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क करते आरिफ. माळीनगरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. माळीनगरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार, माळीनगरचं प्रेक्षक देखील सामना बघतंय. अमरभैया रिसवडकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी फलंदाजासाठी इथून पुढे 200 रुपयांचा पुरस्कार. ओ, जसा पुरस्कार आलाय तसा मात्र बॉलला देखील पाठवलंय. खूप लांब 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 षटकार. काय जबरदस्त फटका इकडे सजवलाय. या षटकाराच्या माध्यमातून आपल्याला संघाचं धावफलकाला पुन्हा एकदा इकडे आकार प्राप्त होताना पाहायला मिळालाय. खूप खूप चांगला फटका आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकाराबरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 29 धावा. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा, या बेधुंद सागराला कोठला किनारा. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये मित्रांनो. जबरदस्त खेळ इकडे पाहायला मिळालाय. स्वाभाविक खेळ. विशाल नावाचं वादळ यापूर्वी शांत होतं. महाकाय विशाल खेळी करावी लागेल. बॅक टू बॅक विशालच्या बॅटमधून इकडे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय खणखणीत षटकार. आरिफ वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय मित्रांनो. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये. 35 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 35 धावा धावफलकावरती आहे. 22 चेंडू 48 धावा अजूनही करायच्यात. संधी आहे गोलंदाजाला पुन्हा हिरो बनण्याची. ही विकेट आली तर पुन्हा एकदा एसके फ्रूट वेळापूरचा संघ कमबॅक करेल. महत्वाचा आहे चेंडू. परंतु विशाल बोरकर थांबायचं नाव घेत नाहीये. येणारा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. हाच फक्त मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघ मालकाच्या वतीने 3 षटकाराला आतापर्यंत 600 रुपये. अमर भैया रिसवडकर. काय बघा, संघ मालकाने देखील ओळखलंय. जसे पारितोषिक लावली जात आहेत तसे षटकार येत आहेत. खरं तर विशाल मैदानाच्या आतमध्ये लढतोय. याही वेळेस पुन्हा एकदा कालच्या रात्रीची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. काल होते मिस्टर केपी, आज आहेत मैदानाच्या आतमध्ये आरिफ काझी. कालही माळीनगरचा खेळाडू, आजही माळीनगरचाच खेळाडू. काय जबरदस्त बॅटिंग करतायत इकडे फलंदाज. नुसतीच हानकी बडीव आणि धुराळा उडीव अशी बॅटिंग पाहायला मिळतीये. अगदी सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूने आपला कारनामा दाखवला होता मित्रांनो. परंतु आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळतीये. ओळीने 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकण्याचा कारनामा केलाय. शिवम डेव्हलपर्स यांच्या वतीने विशाल बोरकरने जर अर्धशतक ठोकलं तर 1000 रुपयांचा पुरस्कार. अमर भैया रिसवडकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार आहे. विशालने 800 रुपये मला वाटते फिक्स केलेत. अजून येणार का आरिफ?
इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. अप्रतिम बॅटिंग इकडे पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फर्स्ट लाय आणि मित्रांनो इकडे विकेट देखील आली आहे. विकेट. परंतु मित्रांनो एकदा जर विशालची जर बॅटिंग आवडली असेल तर होऊन जाऊन द्या एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. खूप चांगली बॅटिंग केली. जिंकण्याचं समीकरण पुढे आणलं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत मित्रांनो. 19 चेंडू आणि 36 धावा. 19 चेंडू मध्ये 36 धाब्यांची गरज. खर तर विशाल बोरकरने त्याचं काम केलंय मित्रांनो. आता इथून पुढे अर्धा किल्ला त्याने सर केलाय. राहिलेला अर्धा किल्ला बाकीच्या खेळाडूंना सर करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग केली. संघ मालकाने देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार दिलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय विशालच्या बॅटमधून एक चांगली कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ आत्तापर्यंत आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळाला आहे. आमदार प्रीमियर लीग वेळापूरचं मैदान आज मात्र दन 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 करून सोडलंय खेळाडूंनी. चर्चा राहिली या स्पर्धेची. आमदार प्रीमियर लीग पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल ठेवला होता. विशाल बोरकरने यापूर्वी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त मोठी करामत झाली नाही. खरं तर इकडे त्याला बाद देखील व्हावं लागलं. एक धाव आली. एका धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. तर जिंकण्याचं समीकरण आपण पाहतो इथून पुढे 18 चेंडू आणि करायच्यात फक्त 35 धावा. 18 चेंडू आणि फक्त 35 धावा आहेत. म्हणजे अलीकडच्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं की फक्त 6 षटकार. फक्त 6 षटकार. आता खरं तर खेळाडू म्हणत असेल की सरांना फक्त माईक करून सांगायचं आणि प्रत्यक्षात खेळायचं आहे आम्हाला. 18 चेंडू मध्ये 35 करायच्यात. पाण्यातील मासा झोपो घेतो कैसा जावे त्याच्या वंश देवाकडे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर काय होतं ना हे फक्त खेळाडूंनाच विचारा. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि माईकची वायर निघाली त्यामुळं लाईट. पुन्हा एकदा हा बॉल इकडे सातत्याने मोठे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल काव कॉर्नर रिजन मध्ये इकडे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. सोमा होळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचा हा प्रवास खूप चांगला राहिला इकडे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. परंतु प्राध्यापक मारुती शेंडगेचं हे षटक नक्कीच काहीतरी बदल मैदानाच्या आतमध्ये घडून आणणार आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. दर्जेदार खेळ आतापर्यंत राहिला आहे. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. समान ताकद. यावेळेस थोडासा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय नक्कीच कशा प्रकारे कामगिरी होतीये. अतिशय चांगला खेळ इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळालाय. ऑनलाईन जेवढे आमच्या सोबत प्रेक्षक जोडलेले आहेत तमाम प्रेक्षक राजांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूयात. महत्त्वाची मॅच आहे. दिवस क्रमांक 3 मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यात आलेला हा सामना आहे आणि टप्प्याने इकडे दोन्ही बाजूने फिनिश करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस कलात्मक फटका. पळून धावा घ्यायच्या इकडे तुम्हाला पाहायचंय. चेंडू थांबलेला आहे. नक्कीच एकच धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आणि धावफलकावरती 52 धावा. 52 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू 31 धाब्यांचं समीकरण.
14 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पुढे जर पाहिलं आपण सामना दोन्ही बाजूने आहे, काही घडू शकतंय मैदानाच्या आतमध्ये. मॅच 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 पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. प्राध्यापक मारुती शेंडगेने जर विकेट घेतली तर नक्कीच या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल, रंगत निर्माण होईल. हा बॉल फुलोर लेनचा होता, त्याच्यावरती कडकडीत प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलवरती जर पाहिलं आपण इकडे सिंगल प्राप्त होते. श्रीनाथ खटकेने कित्येक वेळा असे सामने फिनिश केलेत मित्रांनो. त्याच्यासोबत जर पाहिलं आपण योगेश बनगर हाही मोठ्या ताकदीचा खेळाडू आहे, कित्येक मैदानं त्यानेही गाजवून सोडलेले आहेत. आज पुन्हा एकदा वेळापूरचं मैदान आणि कोण गाजवणार कोण वाजवणार येणारा काळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांगेल. रंगत आहे या मॅचमध्ये. प्राध्यापक मारुती शेंडगे घरच्या मैदानावरती खेळतायत, त्यामुळे प्रेक्षकांचा दबाव देखील जाणवतोय. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय मित्रांनो. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 54 धावा. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल आणि कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये मित्रांनो. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. आता जसजसा सूर्य मावळतीच्या दिशेला निघालाय तशा देखील कुणाच्या तरी अपेक्षा देखील मावळणार आहेत, परंतु कुणाच्या अपेक्षा मावळणार. येणारे अजूनही 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत, तर 29 धावांचा सामना मैदानावरती पाहायचंय. कोण जिंकणार आणि कोण या सामन्यामध्ये बाजी मारणार येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये सांगेल. कारण मैदानाच्या आतमध्ये योगेश याही नावाची चर्चा राहिली आहे. यापूर्वी विशाल बोरकर या नावाची चर्चा आपण पाहिली मित्रांनो, परंतु आता पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळेल. नक्कीच या मॅच मध्ये 12 चेंडू निर्णायक आहेत. समोर जो आपण आमदार साहेबांचा फ्लेक्स लावलाय तिथं लावलेल्या गाड्या 3ही 2 व्हीलर आणि तिथलचे प्रेक्षक आयोजकांनी विनंती वजा सूचना केली आहे, आपण त्या गाड्या बाजूला घ्या आणि तुम्ही फ्लेक्सच्या पाठीमागे बसून बघा. ऑनलाईन सामने आपले प्रक्षेपित होत आहेत. पुन्हा वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहेत. योगेश आणि योगेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला मिळते. चुलीवरचा तवा आणि मैदानात योगेश बनगरच्या बॅटिंगची हवा कायम चटके देते भावा. जबरदस्त षटकार इकडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळाली आहे. योगेश बनगरने आसमान दाखवलंय आणि या सामन्यामध्ये त्याने सांगितलंय टायगर अभी भी जिंदा है, कुछ भी हो सकता है. उंचीचा फायदा या खेळाडूला होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सोमाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय खूप लांब 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 लांब. षटकार अमर भैया रिसवडकर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 200 रुपये मित्रांनो, आणि इकडे बंपर प्राइज आहे या षटकाराला. सामना आलाय मित्रांनो, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि अजूनही 17 करायच्यात. क्रिकेटचा खेळ कधी क्रिकेटच्या खेळामध्ये बदल होऊ शकतो. आपण बघितलेलं आहेत अनेक स्पर्धेमध्ये. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही बदल झालेला होताना पाहायला मिळालाय. द ग्लोरियस ऑफ अनसर्टन्टी, अनिश्चितने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळाचं भविष्य आतापर्यंत कोणी सांगितलेलं नाहीये, त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतं. खरं तर क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. योगेश स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुन्हा एकदा वा भाई वा, टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच आणि इकडे टप्प्यात घेऊन कार्यक्रम लावलाय. वरुण बुर्ला सर अनोख्या शैलीमध्ये कळवतायत. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका आलाय खणखणीत. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. आणि काय सामना इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळालाय.
शेवटचे 9 चेंडू आणि 11 धावा. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ. आणि योगेश बनकर याच ओव्हरमध्ये सामना फिनिश करेल का? काय वाटतंय ऑनलाईन सामना बघणारे प्रेक्षक? नक्की कमेंट करून कळवा आम्हाला. काय वाटतं या स्पर्धेविषयी? आपल्या प्रतिक्रिया देखील फार महत्वाच्या आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. लेग बायचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. एका धावेने पुन्हा एकदा समीकरण आणलंय. शेवटचे चेंडू शिल्लक 8 धावा करायच्या 10. मित्रांनो अजूनही सामन्यामध्ये काही होऊ शकतं. उदय सरांचे 2 चेंडू जर निर्धाव आले ना मित्रांनो तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. दिशाहीन गोलंदाजी आहे मित्रांनो. कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं अशी अवस्था आहे. एक धाव मोठ्या कष्टाने कमवली आहे आणि इकडे अतिरिक्त सर्वांमध्ये खर्च होती आहे. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या मैदानावरती आपण पाहतोय प्रेक्षक राजांची गर्दी वाढत चालली आहे. या वेळेचा बॉल इकडे विकेटचं पतन आहे. स्वतःहून खरं तर इकडे खेळाडूने जागा सोडली आहे. पंचांनी बाद घोषित करण्याच्या अगोदर नक्कीच या खेळाडूने मात्र स्वतःहून जागा सोडली आणि आपण पाहतो इकडे विकेट देखील आली आहे. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठीचं समीकरण 9 धावेंचं. हाही चेंडू खरं तर निर्णायक राहील. नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. राम राजे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. राम राजेंची उंची योगेश बनगरपेक्षा जास्त आहे. मग योगेश जितका मारतो ना खरं तर मला वाटतं त्याच्यापेक्षाही दूरवरती रामराजेंचा षटकार जाऊ शकतो. परंतु इकडे उदय सर करवत आहेत. माझी जरी हाईट कमी असेल तर हाईट कम फाईट ज्यादा देणार. फाईट नक्कीच पाहायला मिळेल. आणि ही फाईट इकडे मैदानाच्या आतमध्ये होणार का? यावेळेस देखील डॉट बॉल आलाय मित्रांनो. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 करायच्यात. चला थोडीशी घाई करा. 6 चेंडू आणि 9 धावा. अभी भी मैच बन सकती है. रंगत आपल्याला पाहायला मिळतीये. आता 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार मित्रांनो हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 9 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटची धाव आणि शेवटची बॉल टाकला जात नाही तोपर्यंत विजय घोषित करता येत नाही. त्यामुळे खरं तर मॅच मध्ये काही घडू शकतंय मित्रांनो. इकडे 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आमदार प्रीमियर लीग दमदार आयोजन. फुल टॉस आणि फुल लॉस. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे थ्रो गोलंदाजीसाठी. इकडे तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आहे. आणि आपल्या स्पर्धेचा नियम मला वाटतंय जर थ्रो गोलंदाज आढळला तर 9 चेंडू आणि 5 धावेंची पेनल्टी आणि तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन राहील. कदाचित जर नो आला तर मला वाटतं संपूर्ण सामना इकडेच फिनिश होईल. परंतु बघायचं आहे टीव्ही एम्पायर्स इकडे बिझी आहेत आणि टीव्ही एम्पायर्स यांचा काय डिसिजन येतोय येणारा काळ आपल्याला सांगेल. टीव्ही एम्पायर्स इकडे बिझी आहेत आणि टीव्ही एम्पायर्स यांचा डिसिजन काय येतोय तोपर्यंत मात्र सगळ्यांच्या काळजाची. आणि इकडे इट्स अ नो बॉल. 5 धावेंची पेनल्टी म्हणजे नो प्लस. म्हणजे मित्रांनो विचार करा एकही चेंडू नाही 12 धावा. तर सामना इकडे अमर भैया रिसवडकर 11 या संघाने जिंकलाय. ज्या खेळाडूंनी षटकार ठोकलेत त्यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचंय. संघ मालकांच्या वतीने प्रति षटकार 200 रुपयांचा पुरस्कार होता. मला वाटतंय
विशाल बोरकरने 4 षटकार ठोकलेत. योगेशने देखील काही षटकार ठोकलेले आहेत. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच या चला पुढची टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लगेच या.